उमरदरी बहिरखेड ग्रामपंचायतच्या तत्कालीन सरपंच व तत्कालीन ग्रामसेवकांच्या कारवाईनंतर आता बड्या अधिकाऱ्यांचा नंबर। बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर गावाजवळ असलेले मौजे उमरदरी बहिरखेड ग्रामपंचायतच्या तत्कालीन सरपंच कविता किरण ठाकरे आणि ग्रामसेवक तृप्ती पाटील यांच्या विरुद्ध दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी पिंजर पोलिसात कलम 420 नुसार इतर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। त्यानंतर आता यामध्ये बार्शी टाकळी पंचायत समितीच्या तत्कालीन बड्या अधिकाऱ्यांविरुद्ध कलम 420 व इतर गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। त्यामुळे उमरदरी बहिरखेड ग्रामपंचायतचे प्रकरण अजून पुन्हा चर्चेत येणार असल्याचे संकेत आहेत। दिनांक 21/1/2026 रोजी पिंजर पोलिसात अनियमिततेचा ठपका ठेवत उमरदरी बहिरखेड ग्रामपंचायतच्या तत्कालीन सरपंच कविता किरण ठाकरे आणि तत्कालीन ग्रामसेवक तृप्ती पाटील यांच्या विरुद्ध कलम 420 प्रमाणे विविध गुन्हे दाखल झाले। या प्रकरणांमध्ये बार्शी टाकळी पंचायत समितीचे काही मोठ्या अधिकाऱ्यांच्या कर्तव्यात कसूर असल्याने त्यांच्या विरुद्ध सुद्धा 420 प्रमाणे पोलिसात गुन्हे दाखल होणार असल्याची शक्यता आहे। या प्रकरणांमुळे बार्शी टाकळी तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण अकोला जिल्ह्यात प्रचंड अशी खळबळ माजलेली आहे। उमरदरी बहिरखेड ग्रामपंचायतचे प्रकरण चांगलंच गाजलं असून यामध्ये संबंधित अधिकारी दोषी असल्याचं समजतंय। त्यामुळे या प्रकरणात अजून दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध निश्चितच कारवाई होणार असल्याचे संकेत प्राप्त झाले। त्यामुळे भविष्यात सुद्धा उमरदरी बहिरखेड गट ग्रामपंचायत चर्चेतच राहणार असं चिन्ह दिसत आहे। प्रदीप गावंडे, अकोला। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।